मी गोविंदची बायको बोलतेय। आज मी माझं मन मोकळं करणार आहे, कारण माझं आयुष्य उद्ध्वस्त झाले। जो माणूस माझ्या जीवनाचा आधार होता, ज्याच्यावर विश्वास ठेवला, तो मला कायमचं सोडून गेला। आणि त्यामागे कारण आहे। त्याच्या आयुष्यात एक परकी बाई आली आणि तिने त्याला फसवले। माझा नवरा जाळ्यात अडकला। हीच माझ्या संसाराची कहाणी आहे। आमचं लग्न झालं तेव्हा मी तरुण होते। माझी काही स्वप्न होती आणि गोविंदवर विश्वास। तो साधा मनाने मोठा माणूस होता। गावात लोक त्याला आदराने बघायचे। हा आपला उपसरपंच आहे। मला अभिमान वाटायचा। माझा नवरा लोकांसाठी झटतो। तो हसरा होता, मुलांना खूप जपत होता। रात्री घरी आल्यावर मुलांसोबत खेळायचा। कधी मला बाजारातून चप्पल आणून द्यायचा, कधी काहीतरी छोटं गिफ्ट द्यायचा। माझं आयुष्य त्या दिवसात खूप सुखाचं होतं। आम्ही दोघं मिळून शेत सांभाळायचो, सणवार एकत्र साजरे करायचो। गावातल्या मंडळींना वाटायचं गोविंद आणि त्याची बायको एक आदर्श जोडी। पण मला कुठे माहिती होतं, आमच्या संसारावर काळा ढग येणार आहे। तो काळ आठवतोय, जेव्हा पूजेचं नाव आमच्या घरात आलं। सुरुवातीला मला वाटलं ही फक्त ओळख आहे, पण हळूहळू गोविंद बदलत गेला। तो मोबाईलवर सतत बोलत राहायचा। माझ्या समोर बसला तरी लक्ष दुसरीकडे असायचं। कधी रात्री उशिरा घरी यायचा, तर कधी दिवसभर घराबाहेर। एक दिवस मला कळलं, पूजा नावाची बाई त्याच्या आयुष्यात आली आहे। तिला तो दागिने देतोय, पैसे देतोय, घरातलं सोनं विकलं, तेही मला न सांगता। 2.5 लाखांचा मोबाईल तिच्यासाठी विकत घेतला। मी विचारलं, हे काय चाललंय? तो रागावून म्हणाला, हे माझं आयुष्य आहे, तू विचारू नकोस। माझं मन तुटलं, पण मी हार मानली नाही। मी त्याला थांबवायचा प्रयत्न केला। भांडले, रडले, पण त्याला फक्त पूजा दिसत होती। ती सतत मागणी करायची, घर दे, जमीन दे, गाडी दे। गोविंद तिच्या जाळ्यात अडकला होता आणि माझ्या डोळ्यासमोर माझं घर उद्ध्वस्त होऊ लागलं। मी बायको म्हणून प्रयत्न केले, त्याला समजावलं, आपल्याला मुलं आहेत, घरं आहे, लोकांपुढे मान आहे, पण तो ऐकायला तयार नव्हता। गावात लोक कुजबुजू लागले, गोविंद एका नर्तकीच्या मागे लागलाय। मी बाजारात गेली तर लोकांच्या नजरा माझ्या अंगावर असायच्या। मी लाजेनं डोळे खाली घालायचे। घरात वाद वाढू लागले। तो माझ्यावर हात सुद्धा उघडायचा। मी शांत राहायचे, कारण मला माझा संसार वाचवायचा होता। पण आतून मी तुटत गेले। कर्ज वाढलं होतं, घरातल्या गोष्टी विकल्या गेल्या। मुलांनी विचारलं, आई आपले दागिने कुठे गेले? मी काही उत्तर देऊ शकले नव्हते। त्या रात्री मी उशीत चेहरा खुपसून रडत राहिले। देवाला प्रार्थना केली, माझा नवरा परत पूर्वीसारखं होऊ दे, पण देवाने माझं ऐकलंच नाही। तो दिवस आजही डोळ्यासमोर उभा राहतो। तो घरातून निघाला, शांत होता। मी विचारलं, कुठं जातोयस? तो काहीच बोलला नाही। सकाळी बातमी आली, गोविंद बर्गेचा मृतदेह गाडीत सापडला। मी धावत तिथे गेले। तो गाडीत होता। त्याच्या डोक्यात गोळी लागली होती। पिस्तूल हाताशी होतं। माझ्या पायाखालची जमीन सरकली। माझ्या डोळ्यासमोर माझं आयुष्य संपलं। मी किंचाळत रडत होते। माझ्या मुलांनी वडिलांचा मृतदेह पाहिला। त्या क्षणी माझं हृदय कायमचं तुटलं। पोलीस आले, त्यांनी पिस्तूल जप्त केलं। सगळ्यांना प्रश्न होता, आत्महत्या की हत्या? मला उत्तर माहिती होतं, तो आत्महत्या करणार नव्हता। तो इतका कमकुवत मनाचा नव्हता। त्याला पूजेनं जाळ्यात अडकवलं होतं, धमक्या दिल्या होत्या, तिनं पैशासाठी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं। मी पोलिसांना सांगितलं, ही पूजा जबाबदार आहे। माझ्या नवऱ्याला तिनं संपवलं। तपास सुरू झाला। पूजेला ताब्यात घेतले। तिच्यावर आत्महत्येचा प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल झाला। पण माझ्या मनात अजून प्रश्न आहेत, तो पिस्तूल त्याच्या जवळ आलं कसं? तो खरंच स्वतःवर गोळी झाडू शकला का, की कुणीतरी दुसऱ्याने त्याला संपवलं?
त्याच्या मृत्यूनंतर आमचं घर उद्ध्वस्त झालं. अंत्यसंस्काराचा दिवस लोकांनी गर्दी केली होती. सगळ्यांच्या नजरा माझ्यावर होत्या. कोणी सहानुभूती दाखवत होतं, कोणी टीका करत होतं. मुलं रडत होती. आई बाबा उठणार ना? मी काहीच बोलू शकले नव्हते. रात्री घरी परतल्यावर सगळं रिकामं वाटत होतं. तो नव्हता, त्याचा आवाज नव्हता. घरात शांतता होती, पण ती शांतता भयानक होती. मी अंधारात बसून विचार करत होते, जर पूजा आयुष्यात आली नसती तर आज माझा संसार वाचला असता. माझं मन रडतंय, पण अश्रू सुकले आहेत. आज मी एक विधवा आहे. मुलांसाठी जगते, पण आतून रिकामी झाली आहे. माझा संसार, माझा नवरा सगळं हिरावलं गेलं. मी न्याय मागते. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. मी शेवटपर्यंत लढेन. ही गोष्ट सांगताना मला एकच प्रश्न सतावतो, खरं प्रेम असतं का? की आजच्या काळात सगळं पैशासाठी आहे? माझा नवरा गेला, पण त्याच्या मृत्यूनं मला शिकवलं, स्त्रियांनी सावध राहायला हवं. बाहेरून येणाऱ्या लोकांवर सहज विश्वास ठेवू नये आणि समाजानेही अशा लालसेला प्रोत्साहन देऊ नये. आज मी गोविंदची बायको म्हणून सांगते, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, पण मी लढेन. त्याच्या आत्म्यासाठी, माझ्या मुलांसाठी आणि न्यायासाठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.